भारताची महिला बॅडमिंटनची टीम ना आता सॉलिड स्ट्रॉंग होतीये. कालच एक चांगली बातमी मी वाचली की रक्षिता श्री हिने तन्वी शर्माला हरवून कोरियन मास्टर्समध्ये ती सेमीफायनलला पोहोचली. अनफॉर्च्युनेटली मी आत्ता वाचलं की ती हारली आहे, पण मोठी खेळाडू आहे ती. आणि तिचा एक इंटरव्ह्यू आला होता आत्ता, ज्याच्यामध्ये साई प्रणीत तिचा कोच, ती गोपीचंद अकॅडमीमध्ये शिकते, त्यांनी सांगितलं फार एक इंटरेस्टिंग गोष्ट. तो म्हणला आम्ही कशावर काम केलं तिला चांगला बॅडमिंटनपटू बनायला, तर तिची बॉडी लँग्वेज फार महत्त्वाची गोष्ट आहे. की जेव्हा तुम्ही 4 पॉईंट डाऊन असता तेव्हा तुमची बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे ह्याच्यावर काम केलं आणि त्याच्यामुळे तिचा खेळ आता सुधारतोय. म्हणजे काय होतं की जेव्हा तुम्ही डाऊन असताना 4-5 पॉईंट, तेव्हा तुमची जे चेहऱ्याचे भाव, बॉडी लँग्वेज ही अशी असे म्हणजे की अरे यार सगळंच संपलं अशी होते आणि त्याचा ऑपोजिशनला फायदा होतो आणि तो पटकन 2 पॉईंट घेतो. तर कित्येक वेळा असं होतं की बॉडी लँग्वेज खराब असल्यामुळे पुढचे 2-3 पॉईंट जातात आणि त्यामुळे तुम्ही मॅच हारता. तर त्या बाबतीत काम केलं की ती सुधारणा होईल असं साईला वाटलं आणि त्यांनी ते करून दाखवलं. आयुष्यामध्ये पण तुम्ही बघा ना, काहीतरी तुमचे घरचे प्रॉब्लेम असतात, ते तुमच्या चेहऱ्यावर राहतात आणि मग तुम्ही क्लायंट कॉलला जाता किंवा कस्टमरकडे जाता आणि कस्टमरला तुमच्या चेहऱ्यावर तो कॉन्फिडन्सच दिसत नाही किंवा क्लायंटला कॉन्फिडन्सच दिसत नाही आणि तो म्हणतो ठीक आहे नंतर या तुम्ही, आपण बोलू. त्यामुळे आपण सुद्धा या स्पोर्ट्स पर्सनकडनं हे शिकलं पाहिजे की काहीही आपल्या मनात चालू असेल, पण तुमचा जो पब्लिक फेस असतो, तुमची जी बॉडी लँग्वेज असते, त्याच्यावर सक्सेस खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणून कम्युनिकेशनमध्ये बॉडी लँग्वेजचं खूप महत्त्व आहे.